लाडक्या बहिणींना मिळणार साडी। महाराष्ट्रातील बहिणींसाठी खुशखबर। अगोदर बहिणींना मिळाले पहा, बहिणींना अगोदर मोबाईल फोन, भांडी संच वाटप। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना भांडी संच हवा असेल तर भांडी संच हवा अशी कमेंट करा। मोबाईल आपल्या व्हिडिओच्या खाली कम्युनिटी टॅबमध्ये तुम्हाला या ठिकाणी पहा लाडकी बहीण योजना भांडी संच वाटप संदर्भात माहिती मिळेल। आजचा व्हिडिओ साडी वाटप संदर्भात आहे। साडी वाटप तर होणारच आहे, परंतु महिलांना भांडी वाटप देखील करण्यात येत आहे। 30 भांडी मिळणार आहेत। 20,000ची ही भांडी आहेत। अतिशय उत्कृष्ट क्वालिटीची भांडी सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येत आहेत। बहिणींना खूप आनंदाची बातमी आहे। साडी वाटपचा माहिती पुढे व्हिडिओच्या मध्ये कंटिन्यू केल्याच्या नंतर तुम्हाला कळणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ एकही सेकंद स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। लाडक्या बहिणींसाठी अशाच नवनवीन अपडेट आपण दररोज घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मध्ये होणारे बदल, त्याचबरोबर सरकारी योजनांची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। सबस्क्राइब करणं गरजेचं आहे। चला सबस्क्राइब करा। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे साडी वाटप। कुणाकुणाला साडी हवी आहे पटापट कमेंट करायची आहे। व्हिडिओमध्ये पहा, साडी वाटप करण्यात येत आहे सरकारकडून। अतिशय आनंदाची बातमी आहे। महिलांना साडी वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे। साडी वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। या अगोदर देखील साडी वाटप झाले आहे का या संदर्भातही माहिती आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये। लाडक्या बहिणींना मिळणार साडी आणि खूप चांगली साडी आहे। पहा, बहिणींसाठी वेगवेगळे अपडेट, बहिणींसाठी वेगवेगळी माहिती शासन रोज प्रसिद्ध करत आहे। पहा, वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत। मोबाईल वाटप करण्यात आले, त्याचबरोबर भांडी संच वाटप होत आहे आणि आता साडी वाटप करण्याचा देखील निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे। मग तुम्हाला आता हप्ता मिळणार नाही का फेब्रुवारीचा, तर फेब्रुवारीचा हप्ता पण मिळणार आहे, सोबतच साडी पण मिळणार आहे, सोबतच 2100 रुपये पण मिळणार आहेत। आहे की नाही खुशखबर तुमच्यासाठी, आनंदाची बातमी। पहा, साडी पण मिळणार, 2100 रुपये पण मिळणार, त्याचबरोबर भांडी पण मिळणार आहेत। आता यापेक्षा आणखीन काय पाहिजे लाडक्या बहिणींसाठी? अतिशय महत्त्वाचे अपडेट, साडी वाटप। महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून महिलांसाठी वेगवेगळे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामधील पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजना सुरू झाली, महिलांना 1,500 रुपये वाटप करण्यात आले। बऱ्याच महिलांना या ठिकाणी पहा पैसे मिळाले नव्हते, पण त्यांना देखील पैसे सरकारने दिले। आता लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळ्या अशाच नवनवीन योजना देखील आता यावर्षीच्या नवीन अर्थसंकल्पामध्ये आपल्याला पाहण्यास मिळतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये सुरू झाली। अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर या योजनेला सुरुवात झाली। अंमलबजावणी जुलै महिन्यापासून झाली। जुलै ऑगस्टचे 3,000 सुरुवातीला आले। मला अगोदर सांगा किती लाडक्या बहिणींना सर्वचे सर्व हप्ते आत्तापर्यंत आलेले आहेत, आणि ज्या बहिणींना आले नाहीत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना। तुम्हाला स्वतः पहा, तुम्हाला डबल फॉर्म भरायचा आहे। जर पैसे आले नसतील तर तक्रार फॉर्म भरायचा आहे। तक्रार फॉर्म भरल्याच्या नंतर ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत त्यांना पैसे येतील। हा तक्रार फॉर्म कुठं भरायचा आहे तर पोर्टलवर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे ऑफिशियल पोर्टल आहे। पहा, लाडकी बहीण योजनेचं जे ऑफिशियल पोर्टल आहे या पोर्टलवरती तुम्हाला तक्रार फॉर्म भरता येणार आहे। ज्या महिलांचे फॉर्म जुलै ऑगस्टमध्ये भरलेले होते, ज्यांचं आधार DBT लिंक आहे, सर्व प्रोसेस ओके आहे, फॉर्म मंजूर आहे, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्हाला पैसे हवे असतील तर पोर्टलवर जाऊन तुम्हाला तक्रार फॉर्म भरून द्यायचा आहे। तक्रार फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत। त्याचबरोबर फक्त जुलै ऑगस्टमध्ये भरलेल्या फॉर्म भरलेल्या महिलांना तक्रार फॉर्म भरता येणार का तर नाही। तुम्हाला एक जरी हप्ता आला नसेल, 1,500चा एक जरी हप्ता आला नसेल, कुणाला 2 हप्ते आले नसतील, कुणाला 3 हप्ते आले नसतील, कुणाला एकही हप्ता आला नसेल, म्हणजे 0 रुपये जरी आले असतील तरी तुम्हाला तिथं तक्रार करता येणार आहे। तक्रार फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुल झाल्याच्या नंतर, मंजूर झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पहा, म्हणजे तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट केला, परत तो चेक केला तर त्या ठिकाणी तुम्हाला तक्रार फॉर्म पाहिल्याच्या नंतर तुमची तक्रार जर योग्य असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत। आहे की नाही ही एक महत्त्वाची अपडेट। त्यामुळे ज्या बहिणी राहिलेल्या आहेत, ज्या माझ्या माता भगिनी राहिलेल्या आहेत त्यांनी तक्रार फॉर्म भरून द्या।
साडी वाटप संदर्भात देखील माहिती आहे. तुम्ही साडी वाटप साठी व्हिडिओ पाहत आहात, तर साडी वाटपची ही माहिती आहे, परंतु ही त्याच्या अगोदर महत्त्वाची माहिती आहे की तक्रार फॉर्म भरणं आवश्यक आहे. ज्यांचे फॉर्म मंजूर होते, पैसे आलेले नव्हते, कुणाला 1 हप्ता आला नसेल, कुणाला 2 हप्ते आले असेल, कुणाला 1ही रुपया आला नसेल, अशा सर्व महिलांना आता तक्रार करता येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता पहा 30 भांडी मिळत आहेत. ही भांडी तुम्हाला हवी असतील तर आपला कालचा जो व्हिडिओ आहे तो पहा, चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे. तुम्हाला फॉर्म कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, किती भांडं मिळणार आहेत, काय करायचे आहे, सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे. लाडक्या बहिणींना भांडी देखील वाटप करण्यात येत आहेत. आता साडी वाटप देखील आहे, घरकुल वाटपसुद्धा आहे. पहा बहिणींना या ठिकाणी पहा, लाडक्या बहिणींसाठी घरकुल योजना देखील सुरू करण्यात आलेली आहे. घरकुल योजने फॉर्म भरायचा आहे आणि घरकुल देखील तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीचे या ठिकाणी पाहू शकता. लाडक्या बहिणींसाठी GR देखील आलेला आहे. घरकुल योजनेसंदर्भातला पैसे तर मिळणारच आहेत, परंतु घरकुल देखील मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या ठिकाणी घरकुलाचं वाटप करण्यात येत आहे. 20 लाख घरकुल महाराष्ट्राला मिळालेले आहेत आणि यातील लाडक्या बहिणींना देखील घरकुल मिळणार आहेत. घरकुल योजनेवर देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पहा. आता आपली मेन आणि महत्त्वाची अपडेट ती म्हणजे साडी वाटप. महिलांना कितीही साड्या असल्या तरी आणखीन हव्याच वाटतात. तुम्हाला हवी आहे की नाही साडी, कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. शासनाच्या माध्यमातून साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहा, बहिणींना साडी देणार आहे सरकार. कोणत्या बहिणींना साडी आहे पहा, लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना साडी मिळणार आहे. या ठिकाणी अंत्योदय योजनेतील 90,000 लाभार्थी या ठिकाणी पहा. अगोदर देखील आपण पाहिलेलं होतं की साडी वाटप संदर्भातल्या चर्चा होत्या, परंतु लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने रेशन दुकानातून अन्नधान्याबरोबरच महिलांना साडी वाटप करण्याची घोषणा केली होती. पहा, साडी वाटप करण्याची घोषणा केली होती, परंतु लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांमुळे ही साडी वाटप जी आहे ती प्रत्यक्ष झालेली नाही आणि आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना साडी वाटप करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुका झाल्या, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता या निवडणुकांनंतर महिलांना जो साडी वाटप करण्याचा निर्णय घेतलेला होता, जी साडी वाटपची घोषणा करण्यात आलेली होती, जी पूर्ण झालेली नव्हती, ती आता करण्यात येणार आहे. महिलांना साडी वाटप करण्यात येत आहे. तुम्हाला साडी कधी मिळणार आहे तर होळीला तुम्हाला साडी मिळणार आहे. लाडक्या बहिणींना होळीला साडी मिळणार आहे. 90,000 लाभार्थी, लाडकी बहीण योजना खुश, महिला खुश, मिळणार साडी, होळीला साडी. या साडीसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, काही फॉर्म भरावा लागणार आहे का, त्याचबरोबर आणखीन काही ज्या महत्त्वाच्या अपडेट असतील साडी वाटप संदर्भात त्या जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढी माहिती पाहिली की महिलांना होळीला सरकारकडून साडी वाटप करण्यात येत आहे. आता या संदर्भातल्या पुढच्या ज्या सविस्तर अपडेट असतील त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जशा प्रसिद्ध होतील अपडेट त्या जाणून आपण घेऊया. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.